सर्वांना विनंती आहे की त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. वाजत राहिल्या पाहिजेत, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तर मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. भारत माता पूजन होत आहे. सर्वांनी भारत मातेचा उद्घोष करूया. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आत्ता दीप प्रज्वलन होताना शंखनाद झाला. त्यामध्ये श्री मधुकर सिधये, सविताताई देवधर, अनिल खाडीलकर आणि अशोक वेल्हाळ यांचे खूप खूप आभार. मी श्रीयुत ब्रह्मे यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना थोडक्यामध्ये भारतीय संस्कृती संगम या संस्थेची थोडीफार माहिती ही सांगणं गरजेचं आहे. कारण आता मोठ्या प्रमाणावर आपण जे कार्यक्रम करतो आणि त्या संस्थेबद्दलची माहिती ही जास्तीत जास्त लोकांना समजावी हा त्यातला उद्देश. साधारण 35 वर्षापूर्वी काही तीव्र सामाजिक जाणीवा असणाऱ्या सेवाभावी व्यक्तींनी एकत्र येऊन पुरोगामी व शास्त्रीय दृष्टिकोनातून भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व जीवनमूल्यांचे जतन, जोपासना आणि प्रसार करण्यासाठी ही संस्था कोथरूड भागामध्ये स्थापन केली. 1983 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही संस्था स्थापन झाली. संस्थेचा कार्याचा व्याप झपाट्याने वाढत गेला. त्यामुळे तिला 1989 मध्ये कायदेशीर स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी चॅरिटी कमिशनर पुणे यांच्याकडे सार्वजनिक धर्मादाय न्यास म्हणून नोंदणी करण्यात आलेली आहे. ही संस्था केवळ लोकाश्रयावर चालत असून ट्रस्ट डीडमधील तरतुदीनुसार 5 विश्वस्त तिचे व्यवस्थापन पाहतात. यामध्ये श्रीयुत गोविंदराव बेडेकर हे प्रमुख विश्वस्त आहेत आणि इतर 4 विश्वस्त आहेत. श्रीमती कल्याणीताई नामजोशी, श्रीनिवास लेले, श्रीयुत सुहास क्षीरसागर आणि श्रीयुत मुरारी लिमये हे सध्या व्यवस्थापन पाहत आहेत. संस्थेतर्फे नित्य नियमाने वर्षभर चालवण्याच्या उपक्रमांचा तपशील, भगवद्गीता तत्त्वज्ञानाचा प्रसार, ज्ञानेश्वरीचे वर्ग, दशोपनिषद वर्ग, व्यक्तिगत विकास, दासनवमी उत्सव, शारदीय व्याख्यानमाला आणि समर्थांचे तत्त्वज्ञानाची व्याख्यानमाला. एकूणच मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची तीव्र इच्छा व देशासाठी सर्वस्व समर्पण करण्याची तत्पर जनतेत जागृता व्हावी ही उद्दिष्टे समोर ठेवून समाजातील सर्व वयोगटातील प्रबोधनाचे निरंतर कार्यक्रम संस्थेतर्फे गेले 35 वर्षे अविरत व समर्पित भावनेतून करण्यात येत आहेत. अनेक विद्वान व्यक्तींनी कौतुकाने या संस्थेचं वर्णन ज्ञानपीठ असं केलं आहे. ते किती यथोचित आहे हे आपण सर्व जाणताच.
या संस्थेची सुरुवात श्रीयुत दादा पाटणकर यांनी केली आणि त्यानंतर शिवाजीराव चौधरी यांनी ती पुढे नेली. त्यांना श्री जावडेकर, गोहाड, गानू, कुलकर्णी, करंदीकर, अरगडे, घुमरे यांनी मोलाची साथ दिलेली आहे. आपल्या सर्व रसिक प्रेक्षक, सुजाण प्रेक्षकांना हे माहीत असणारच आहे की एवढे मोठे कार्यक्रम करायचे म्हणजे त्यासाठी अनेक व्यक्तींचा हातभार, संस्थांचा हातभार हा आवश्यक असतो. यामध्ये मंडप व्यवस्था, ध्वनी व्यवस्था व जाहिरात प्रचार व्यवस्था यांचे मी आधीच आभार मानतो. आयडियल सोसायटीनी आपल्या सर्वांना हे ग्राउंड मोफत उपलब्ध करून दिलं आणि सहप्रायोजक म्हणून मान्यता दिली, म्हणून त्यांचेही आभार. कॉर्पोरेशन, ट्रॅफिक पोलिसांनी जे सहाय्य केलं आहे त्याबद्दलही धन्यवाद. भारतीय संस्कृती संगमची संपूर्ण टीम आणि यांनी अथक परिश्रम करून कार्यास जो हातभार लावला या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अनेक देणगीदारांनी यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार मानणं गरजेचं आहे. यामध्ये आयडियल सोसायटी मैदान, रांजेकर रियालिटी, परुळेकर रियालिटी, रानडे रियालिटी, सूर्यकांत काकडे आणि असोसिएट्स, व्यंकटेश बिळकॉन आणि गंगोत्री होम्स आणि अविरत ग्रुप यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच सरते शेवटी जनता जनार्दन आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, यातच आपला हिंदू धर्म आणि सनातन धर्माविषयी आणि आपल्या भारतीय संस्कृतीविषयी असलेला आपलेपणा दिसून येतो. असाच पाठिंबा देत राहा. धन्यवाद. मी पुढची सूत्रे निवेदकांकडे देतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे, उपस्थित बंधू भगिनी यांचे मी सौ श्रद्धा लाळे, भारतीय संस्कृती संगम व आयडियल सोसायटी तसेच महानगर संघचालक माश्री रवींद्र वंजारवाडकर यांच्यातर्फे मी सर्वांचे स्वागत करते आणि उपस्थितांचे खूप खूप धन्यवाद. आज आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे लाभले आहेत ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी. त्यांचे शिक्षण PhD इन इलेक्ट्रॉनिक सायन्स. ते स्वतः एक उत्तम शिक्षक, संशोधक वृत्ती अशी त्यांची विशेष ख्याती आहे. त्यांनी पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसुद्धा मिळवलेली आहे. त्याचबरोबर लिथोग्राफी, नॅनो मटेरियल, नॅनो टेक्नॉलॉजी, मायक्रोफ्लुइड, सॉफ्ट लिथोग्राफी ह्या क्षेत्रात त्यांचे विशेष काम आहे. याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर डिव्हायसेस हे पण विषय त्यांनी शिकवलेले आहेत. येत्या काळात सावित्रीबाई फुले विद्यापीठात टेक्नॉलॉजी आणि डिजिटल लर्निंग याचा वापर विद्यापीठातील शिक्षण गुणवत्ता वाढवण्यासाठी करण्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. याचबरोबर सामाजिकदृष्ट्या सजग, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधनात्मक लिखाण, अनेक शास्त्रीय जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे. तर मी श्री गोविंदराव बेडेकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र समवेता युजुत्सवः मामकाः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र संजयाला म्हणतात, हे संजय, कुरुक्षेत्रासारख्या धर्मक्षेत्रावर माझी मुले आणि माझा भाऊ पंडू याची मुले शत्रूहून उभे आहेत. अशा वेळी या पावन धर्तीवर मी काय करू. भगवद्गीतेतील या पहिल्या श्लोकावर संपूर्ण महाभारताचे पर्व साकारले गेले. आज सुद्धा हा श्लोक तेवढाच समर्पक आहे. 18 पगड जातीतील विखुरलेला हिंदू समाज जेव्हा जातीचे राजकारण करू पाहणाऱ्या कौरवी भूमिकेतून जेव्हा आपल्याच बांधवांविरुद्ध लढायला उठतो तेव्हा तेव्हा कुरुक्षेत्राची आठवण करून देतो. परंतु जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रत्येक युगामध्ये कृष्ण, राम, परशुराम अशा अवतारांची रूपे घेऊन तो पुन्हा धर्म संस्थापयाला पुढे सरसावतो. आजचे आपले वक्ते विद्यावाचस्पती
श्री शंकरजी अभ्यंकर हे सुद्धा कित्येक वर्ष आपल्या अमोघ वाणीने व वैचारिक समृद्धीने समाज परिवर्तनाची क्रांती पेरत आहेत. खरं तर त्यांना आपण आधुनिक संत म्हणायला काय हरकत आहे. वक्ता दशसहस्रेषु म्हणून ज्यांची ख्याती आहे ते गुरुदेव शंकर अभ्यंकर गीता जयंतीच्या दिवशीच जन्माला आले. ते गीता फक्त आचरणात आणत नाहीत तर स्वतः जगतात. MA PhD हे लौकिक अर्थाने शिक्षण. आत्तापर्यंत गुरुदेवांना 19 राज्य पुरस्कार व 9 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अमृत कीर्ती पुरस्कार द्वारा अमृतानंदमयी मठ, दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथी निमित्त वाग्विलासिनी पुरस्कार, विद्या वाचस्पती, प्रवचन भास्कर, पंडित, गीताभूषण, विश्वभूषण, विद्वत शिरोमणी अशा विविध पदव्या संस्थांनी बहाल केल्या आहेत. 4 विद्यापीठांतर्फे डिलीट पदवी, संस्कृती प्रतिष्ठान पुणेतर्फे सर्वप्रथम अटल संस्कृती गौरव पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय पुरस्कार, क्रिकेट, संगीत, गायन, कीर्तन, प्रवचन, बुद्धिबळ व उत्तम प्राध्यापक या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे प्रभुत्व आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या विषयावर त्यांनी PhD सुद्धा केली आहे. आत्तापर्यंत 70हून अधिक साहित्याची निर्मिती, 15,000हून अधिक व्याख्याने, राष्ट्रसेवेचे व्रत हाती घेतलेल्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाने लोणावळा येथील 33 एकर भूमीवर संत विद्यापीठ निर्माण करण्याचा भव्य प्रकल्प हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यासाठी तुम्हाला भरपूर लोकसहभाग लाभो ही श्रीरामचरणी प्रार्थना. तर मी श्री गोविंदराव वेडेकर यांना विनंती करते की त्यांनी गुरुवर्यांचा सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद. आज आपल्याला अध्यक्ष म्हणून जे लाभले आहेत ते म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्यासमोर मार्गदर्शन करावे. नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. भारतीय संस्कृती संगम व्याख्यानमाला अंतर्गत विद्या वाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांचे संतांची सामाजिक समरसता या विषयावर आज एक उद्बोधक विवेचन आणि अतिशय त्यांच्या ओघवत्या शैलीत, कारण मी त्यांचं प्रवचन ऐकलेलं आहे. खरं तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला जो दुवा आहे ते आदित्य अभ्यंकर जे माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही टेक्नॉलॉजीने एकमेकांशी जोडलेलो आहोत. तर माझी ज्यावेळेला ओळख करून दिली गेली तर मी खरं तर शास्त्राचा विद्यार्थी आहे. माझी जे बरंचसं काम आहे ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. साधारणतः माझ्या सर्वायवलसाठी मी फिजिक्समध्ये लोकेटेड आहे आणि गेले साधारणतः 10 वर्ष मी बायोलॉजी करतो. तर जसं जसं तुम्हाला शास्त्रात पुढे जायचं असतं त्याप्रमाणे गरजेनुसार आपण काम करत असतो. तसंच हे जे संतांची सामाजिक समरसता हा एक महत्त्वाचा विषय ज्यामध्ये संतांनी खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी तसेच मानवतेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची शिकवण आणि प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. ते कार्य गुरुदेव अभ्यंकर हे आपल्यापर्यंत आणि नवीन पिढीपर्यंत पोचवत आहे आणि त्याचाच एक भाव म्हणून मला आजच्या या कार्यक्रमामुळे त्यांना ऐकता येईल त्यासाठी मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की आज मला 1 ते 1.5 तास एक चांगल्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. तसंच आजच्या मितीला समाजात विविध प्रकारची जी फूट पडत आहे चाललेली आहे त्याकडे बघता परत आपल्याला एकदा संतांच्या विचाराकडे वळण्याची गरज आहे आणि ती समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गुरुदेवजी करता आहेत आणि त्यामुळेच आपण समाजापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचण्याचं जे अतिशय तसेच खऱ्या अर्थाने कळण्यासाठी आत्मसात करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रवचनाची गरज आहे की ज्याच्यातनं
आपण जुने संदर्भ देऊन नवीन पिढीला कसं पुढे जागृत आपल्यापर्यंत पुढे नेता येईल त्याचाही कुठेतरी विचार जो केला जातो तो अशा प्रवचनातनं जातो आणि त्याची जी समाजाची गरज आहे ती आपण पुढे घेऊन चाललेला आहात, त्यामध्ये आम्हाला सार्थ अभिमान आहे। समता व बंधुता याचा आपल्या आचरणात योग्य संगम कसा करता येईल आणि त्याच्यातनं आपल्याला समरसता समाजापर्यंत कशी पोहोचवता येईल त्याचीच आठवण करून देत आपण समाजापर्यंत पोचत आहात। तसंच सर्व संतांनी अशा प्रकारच्या विचाराचा आग्रह आपल्या प्रबोधनातनं समाजापर्यंत पोचत आहे आणि तो समाजासमोर कसा ठेवायचा आपली एक शैली आहे, त्या पद्धतीने आपण ते समाजापर्यंत पोचवत आहात। आजचे जे प्रवचन होणार आहे त्यामध्ये गुरुदेव शंकर अभ्यंकर जे भक्तिकोशाचे लेखक असून संत वाङ्मयावर त्यांचा सखोल त्यांचा अभ्यास आणि त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व आहे। संतांचा हा भक्तिपट आपण जाणून घेऊन आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात आणि आपण जास्त वेळ न दवडता गुरुदेवांना आपण विनंती करूयात की त्यांनी आपल्या सर्वांना उद्बोधन करावं। नमस्कार, धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। खरं तर आजचा मगाशी म्हणल्याप्रमाणे आज आपला खूप अमृत दिवस आहे। आज अयोध्येच्या रामललांची प्रतिष्ठापना होऊन तिथीप्रमाणे 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। पुन्हा एकदा आपण रामाचा जयघोष करूयात। जय श्रीराम, जय जय श्रीराम। यानंतर वैयक्तिक पद्य सादर करतील सुधीरजी पाचपोर। यानंतर लगेचच आचार्य गुरुदेव आपल्याला उद्बोधन करतील। कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने होईल। कोणीही गुरुदेवांचं भाषण झाल्यावरती उद्बोधन झाल्यावरती जागेवरून उठायचं नाही आहे। आपल्याला ह्या व्यासपीठाचा आदर ठेवायचा आहे, त्यामुळे आपण पसायदान झाल्यावरच आपण आपली जागा सोडणार आहोत। वैयक्तिक पद्य सादर करतील सुधीरजी पाचपोर। ज्या भूमीवर जन्मालो त्या भूमीची शपथ मला, ज्या भूमीवर जन्मालो त्या भूमीची शपथ मला, मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा नच हक्क मला, ज्या भूमीवर जन्मालो अवघे राष्ट्रची कुटुंब आपुले, मी तर त्यातील एक दुवा, सकलांचे कल्याण कराया, आपुलकीचा भाव हवा, माझ्या पुरते माझे जीवन, विचार सला नको खुळा, मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा नच हक्क मला, ज्या भूमीवर जन्मालो अवघे राष्ट्रची होईल दुबळे, असा वृत्तीचा हीनपणा सोडून देऊ आणिक साधू, जनसेवेचा थोरपणा, निसंगाचा
मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा नच हक्क मला, ज्या भूमीवर जन्मालो, भक्तिरसाचा अमृत ठेवा, ज्ञानी या सम संत तुका, चरित्र श्रवणे जीवनातल्या, झडून जातील सर्व चुका, चारित्र्याच्या मंदिरातला श्रेष्ठ भक्ताची होऊ चला, मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा नच हक्क मला, ज्या भूमीवर जन्मालो, आम्हीच अमुच्या क्षुद्रपणाने अमुचा बांधव क्षुद्रियला कलंक हा जरी शेवाळ्या सम, समाज जाईल रसातळा, सारे मिळूनी या पापांना चला देऊया तिलांजला, मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा नच हक्क मला, ज्या भूमीवर जन्मालो, त्या भूमीची शपथ मला, मातृभूमीची सेवा विसरून जगण्याचा नच हक्क मला, जगण्याचा नच हक्क मला. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु.
भारतीय संस्कृती संगमचे सन्माननीय श्री गोविंदराव बेडेकर, अन्य सर्व विश्वस्त आणि मान्यवर पदाधिकारी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर गोसावी आणि ज्ञानोबा तुकोबा समर्थांच्या सहित या भारतामधल्या संतांनी आपल्या राष्ट्राची एकात्मता आणि समरसता कशी साधली, कशी बांधली, कशी आचरली याची प्रत्यक्षानुभूती घेण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, विश्वासानं, श्रद्धेनं, आढळ अतूट निष्ठेनं या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेले संतांचे, भगवान श्रीकृष्णाचे भक्त, भगिनी, बांधव आणि तुरळक का होईना पण दिसणारे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, बंधू भगिनीनो, आपण ज्या हिंदू धर्मामध्ये, ज्या वैदिक सनातन धर्माच्या परंपरेमध्ये जन्म घेतलेला आहे, तो धर्म, ती परंपरा सर्वार्थानं कृतार्थ आणि धन्य आहे. या धर्मसंस्कृतीने जे जे पाहिलं, जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं, ज्याचा प्रचार केला, ज्याचं स्वप्न पाहिलं, ते सगळं विश्वात्मक आहे. अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा, तो दुसऱ्याचा, असा विचार जनसामान्य करतात. पण ज्यांचं काळी सुपासारखं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, असे लोकोत्तर महात्मे, असे लोकोत्तर आचार्य आणि संत एकच म्हणतात, वसुधैव कुटुंबकम. ही सगळी वसुंधरा, ही सगळी पृथ्वी म्हणजे एका घरासारखी आहे, एका कुटुंबासारखी आहे. मला नेहमी वाटतं की ही पृथ्वी जर एकच घर असेल तर त्याचा दिवाणखाना म्हणजे अमेरिका, त्यात मांडलेल्या सुंदर वस्तू म्हणजे कदाचित स्वित्झर्लंड, त्या घराची उद्यमशीलता म्हणजे कदाचित चीन, जपान, त्या घराचं दुकान म्हणजे कदाचित युरोप. पण त्या घराचं देवघर मात्र निःसंशय आपला भारत, शंकाच नाही. घराला जे घरपण प्राप्त होतं ते देवघरामुळे होत असतं, ईश्वरी अधिष्ठानामुळे होत असतं. म्हणून तर सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आमच्या या संपूर्ण विश्वाला भारतरूपी मंदिर, भारतरूपी देवघर जर कोणी प्रदान केलं असेल तर आपल्या सगुणावताराने, आपल्या आचार्याने आणि प्राधान्यानं जनसामान्यांचीच चळवळ उभारून भक्तीच्या विशाल छत्राखाली 18 पगड जाती आणि 12 बलुत्यांना एकत्र आणून हिंदू धर्माचा गौरव ज्यांनी वाढवला त्या आपल्या संतांनी. महाराष्ट्रातले संत आपल्याला माहिती आहेत, पण सगळ्या भारतातले संत कदाचित आपल्याला माहिती असतील असं नाही. भक्तीची चळवळ जी सुरू झाली, भक्तीचा प्रारंभ जो झाला तो पहिल्यांदा द्रविड प्रांतामध्ये झालेला आहे. म्हणजे आत्ताचा केरळ त्याचा काही भाग आणि तमिळनाडूचा काही भाग मिळून हा पूर्वीचा द्रविड प्रांत होता. भागवतामध्ये भक्ती आणि नारद यांचा संवाद आलेला आहे. भागवत महात्म्य सांगत असताना त्याच्यामध्ये नारदांना, देवर्षी नारदांना भक्ती सांगते. आपण कुठे कुठे आहोत त्याचा ठाव ठिकाणा तिनं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ती सांगते की उत्पन्ना द्राविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. मी द्रविड प्रांतामध्ये जन्माला आले, कर्नाटकामध्ये वृद्धीला पावले आणि पुढे तिनं महाराष्ट्राचं कौतुक केलेलं आहे. महाराष्ट्रे क्वचित क्वचित. कारण महाराष्ट्रामध्ये बुद्धिवादी फार ना, ईश्वर आहे का इथून प्रारंभ करणार,
आणि ईश्वराला निवृत्त करा, रिटायर्ड करा म्हणूनही सांगणार. ते ती सांगते महाराष्ट्र क्वचित क्वचित, गुर्जर देशामध्ये तर जाऊन मी पूर्ण जीर्ण झाले असं भक्ती सांगते. तेव्हा नारदांनी तिला अभिवचन असं दिलं की भक्ती तू चिंता करू नकोस, मी तुला प्रत्येकाच्या हृदयामध्ये संतांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुप्रतिष्ठित करीन. आणि केलेलं आहे. आपल्याला ज्ञात आहे का की प्रत्येक प्रांतामध्ये ही संतांची मांदी आळी अशी निर्माण झालेली आहे की त्या मांदी आळीनं अवघा समाज भक्तीच्या एका विशाल छत्राखाली एकत्र आणला. तामिळनाडूमध्ये आळवार संत झाले आणि नायमनार संत झाले. पेय आळवार, पेरी आळवार, पोयगई आळवार, नम्माळवार, राजा कुलशेखर, गोदा तथा अंडाळ, तिरुमंगैशी आळवार, तोंडर अडिपोडी आळवार. तुमचे चेहरेच सांगतायत की यातलं एकही नाव तुम्ही ऐकलेलं नाही. आपण भारतीय एकात्मतेच्या गप्पा करतो, पण परप्रांतातले संतही आपल्याला माहिती नसतात. अप्पर, सुंदरर, माणिक्यवाचकर आणि तिरुज्ञान संबंधर म्हणजे जणू काही महाराष्ट्रामधले ज्ञानदेव माऊली, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि समर्थ रामदास असे तिकडे झालेले आहेत. तिरुज्ञान संबंधरांची तुलना नेहमी संत ज्ञानदेवांशी केली जाते. 63 नायमनार संत झाले. कोणत्या जातीपातीतले नव्हते मला सांगा. 18 पगड जातीतून आलेल्या या संतांनी एक नवा इतिहास निर्माण केला. आपण आंध्र प्रदेशामध्ये आलात तर भागवत ज्यांनी पहिल्यांदा तेलुगू भाषेमध्ये नेलं ते पोतन्ना तिथलेच आंध्र प्रदेशामधले. निर्गुणी परंपरा चालवणारे पोतन्नाही तिथले. ज्यांची रचना आज प्रत्येक घरोघरी गायली जाते ते अन्नमाचार्यसुद्धा आंध्र प्रदेशामधलेच. आणि ज्यांनी आपल्या भक्तीच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून प्रत्यक्ष श्रीरामांना प्रसन्न करून घेतलं ते त्यागराजसुद्धा त्या आंध्र प्रदेशामधलेच. आपण कर्नाटकामध्ये आलात तर आपल्याला ज्ञातच आहे की अक्क महादेवी आहेत, कनकदास आहेत आणि शीर्षस्थानी असलेले पुरंदरदास आहेत. आपण केरळमध्ये गेलो तर ज्यांनी पहिल्यांदा वाल्मिकी रामायण मल्याळम भाषेमध्ये नेलं ते तुंचत्तू येशुत्तछन आहेत. मेलपुत्तर भट्टनारायण आहेत, नंपुतिरी आहेत. ही दक्षिणेकडची सगळी संतांची मांदी आली आहे. गुजरातमध्ये नरसिंह मेहता की ज्यांनी प्रत्यक्ष कृष्णाला प्रसन्न करून घेतलेलं होतं, त्यांनी सगुण परंपरा चालवली आणि निर्गुण परंपरेचे आखाभगत हे गुजरातमध्ये झाले. आपल्याला ज्ञात आहे की राजस्थानमध्ये मीराबाईंनी अद्भुत घडवून टाकलं. मीराबाईंची भक्ती आजसुद्धा राजस्थानमध्ये त्या भक्तीचा गंध सगळीकडे दरवळतो आहे. आणि त्याच्याच जोडीला दादूदयाळ आणि त्यांच्या 152 शिष्यांनी निर्गुणी परंपरा समृद्धपणे चालवली. आपण काश्मीरमध्ये गेलो तर शैव संप्रदायाची पाईक लल्लेश्वरी होती आणि कवी परमानंद होते जे पराकोटीचे कृष्णभक्त झाले आणि ज्यांनी परकीय आक्रमणापासून आपल्या काश्मीरला जितकं राखता येईल, जितकं त्याचं रक्षण करता येईल तितकं कवी परमानंदांनी केलेलं आहे. आपण आसाममध्ये जाल तर तिथे शंकरदेव आणि माधवदेव यांची परंपरा आहे. यवनी आक्रमणाच्या लाटा आसामवर कोसळलेल्या होत्या आणि महाक्रूर अमानुष अशा प्रकारच्या लाटा होत्या. त्यावेळेला शंकरदेवानी, संत शंकरदेवानी एकशरणी या धर्माची स्थापना केली आणि त्या एकशरणी या धर्माच्या माध्यमातून अनंत ठिकाणी वेगळ्या बैठका निर्माण करून या भयावह आक्रमणाला तोंड दिलं. तीच समृद्ध परंपरा माधवदेवानी चालवली. आपण बंगालमध्ये आलात तर आपल्याला ज्ञात आहे की चैतन्य महाप्रभूंच्या कीर्तीचा गंध आजही पश्चिम बंगालमध्ये दरवळतो आहे. आणि त्याच्या जोडीला रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांची समृद्ध परंपरा सर्वश्रुत आहे, केवळ भारतात नाही जगामध्ये. आपण उत्तर प्रदेशामध्ये आलात तर सूरदास आहेत, तुलसीदास आहेत, कबीर आहेत. तुलसीदासांनी तर इतकं अपूर्व काम करून ठेवलेलं आहे काय सांगायचं.
महाराष्ट्रात घरोघरी जशी ज्ञानेश्वरी, आणि जर कोणाच्या घरी ज्ञानेश्वरी सापडली नाही तर त्याला काय म्हणायचं हे समर्थ रामदासांनी सांगून ठेवलेलं आहे. ऐसा प्राणी म्हैस मंगळू. फक्त शेपूट आणि शिंग नाही तेवढंच, पण ज्ञानेश्वरी घरी नसेल तर ऐसा प्राणी म्हैस मंगळू असं समर्थ म्हणतात. तुलसीदासांनी एवढे थोर उपकार केले या भूमीवर की त्यावेळेला यवनी आक्रमण विविध होतं. एक शस्त्राचं होतं आणि दुसरं शास्त्राचं. म्हणजे सुफी संत अतिशय लबाडपणे प्रचार करत होते. हा प्रचार इतका भयावह होता आणि या आपल्या सगळ्या भूमीला त्यांनी उत्तर भारताला इतकं उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. अशा त्या सुफी संतांनी आमच्या माणसांचा इतका बुद्धिभेद केला, काय सांगू आपल्याला. ते नेहमी आपल्या लोकांना सांगत असत की अरे तुमचं परब्रह्म निर्गुणच आहे ना, मग आम्ही तरी काय म्हणतो, आमचं अंतिम तत्त्व हे निर्गुणच आहे, तेव्हा तुम्ही आम्ही एकच आहोत. आमच्या अंतिम तत्त्वाला आम्ही अनल हक असं म्हणतो आणि तुम्ही परब्रह्म म्हणता. दोन्हीही निर्गुणच, दोन्हीमध्ये गगन धरतीचं अंतर आहे हे मात्र ते कधी सांगत नसत. त्याला पहिला छेद जर कोणी दिला असेल तर तो संत तुलसीदासांनी दिला. कौतुक असं केलं की रामभक्तीची गंगा त्यांनी एवढी आणली की पूर्वी अनंत त्यात पावन झाले, आज होत आहेत आणि यावत चंद्र दिवाकरो होत राहणार आहेत. इतकं संत तुलसीदासांनी कौतुक करून टाकलं. कृष्णभूमीला व्रजभूमीला अत्यंत पावन केलं ते तुलसीदासांनी. निर्गुण रामाची परंपरा कबीरांनी चालवली. आपण बिहार ओरिसा प्रांतामध्ये आलात तर तिथे अतिबड जगन्नाथदास झाले, बडा सरलादास झाले. जगन्नाथाची पूजा बांधून हे संत कृतार्थ झालेले आहेत. आणि महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तर ज्ञानदेव माऊली, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि समर्थ रामदास ही जणू काही पंचसूत्री महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. ज्या कालखंडामध्ये आमच्या संतांनी अद्वितीय कामगिरी केली तो कालखंड मोठा कठीण होता. माऊलींची ज्ञानेश्वरी 1290मध्ये लिहून पूर्ण झाली आणि त्यानंतर 4च वर्षांनी अलाउद्दीन खलजीची भयानक स्वारी या महाराष्ट्रावर कोसळली. असं आक्रमण महाराष्ट्राने त्यापूर्वी कधी पाहिलेलंच नव्हतं. आमच्याकडे धर्मयुद्ध होत असत आणि समोरचा राजा शरण आला की युद्ध थांबत असे. कत्तल नाही, लुटालूट नाही, जाळपोळ नाही, गुलामगिरी नाही, स्त्रियांवर बलात्कार नाहीत, गुलाम म्हणून लोकांना विकणं नाही, यातले कुठलेही गलिच्छ आणि पराकोटीचे निंदनीय प्रकार आपल्या भारतवर्षामध्ये संपूर्ण सगळीकडे कुठेही नव्हते. यवनी आक्रमणच काय, या देशाचे लचके तोडण्यासाठी इतके जण तुटून पडलेले आहेत या राष्ट्रावर, काय सांगावं तुम्हाला. ग्रीक आले, कुशाण आले, हूण आले, मोगल मुसलमान आले, तुर्क आले, पठाण आले, हबशी आले, सिद्धी आले, फ्रेंच आले, पोर्चुगीज आले, डच आले, ब्रिटिश आले, कोण आले नव्हते. या भारतवर्षाची त्यांनी इतकी अगणित लूट केलेली आहे. घरावर दररोजच दरोडा पडत होता भारतवर्षात. मालकानी झुंजायचं तरी किती. एक दिवस आले दरोडेखोर झुंजला, दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच. सहस्र वर्षापेक्षा जास्ती कालखंड या देशावर आक्रमणं होत होती. आपलं भावजीवन उद्ध्वस्त झालं, सांस्कृतिक जीवन उद्ध्वस्त झालं, धर्मजीवन उद्ध्वस्त झालं, अर्थजीवन उद्ध्वस्त झालं. समर्थांनी त्या कालखंडामध्ये जे वर्णन केले ते अंगावर काटा आणणार आहे. अस्मानी सुलतानीचं माऊलींनी पहिल्यांदा वर्णन करून ठेवलेलं आहे. येथ यदुवंश विलासू जो सकळ कला निवासू, न्याया ते पोशी क्षितीशू श्री रामचंद्रू. रामचंद्रदेव यादव त्यावेळेला देवगिरीचा राजा होता. अजिंक्य असा देवगिरीचा किल्ला पण पडावा. पठाण आले 7-8 हजार. भयान, इतके क्रूर भयानक कत्तल झाली, अत्याचार झाले, लुटालूट झाली प्रचंड. उत्तर भारत तर अगोदर तुडवला गेलेलाच होता,
पुण्यश्लोक प्रातस्मरणीय छत्रपती शिवाजी महाराज जर इथे झाले नसते तर ही लाट थेट कन्याकुमारीपर्यंत गेली असती. मला नेहमी असं वाटतं की दक्षिण भारतामधल्या प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं तसबीर, त्यांचा फोटो असलाच पाहिजे. दक्षिण भारतीय लोकांनी महाराजांच्या विषयी अत्यंत कृतज्ञ राहायला पाहिजे. महाराज झाले नसते तर या देशाची अवस्था भयान होती. अशा प्रतिकूल कालखंडामध्ये नामदेवांनी वर्णन केले, तुर्कांनी देव आमचे पालथे घातलेले आहेत. आपल्याला माहिती आहेत का की अनेक ठिकाणी नमाज पडण्याच्या जागा अशा आहेत की आपली शिवलिंग उलटी घातलेली आहेत जमिनीमध्ये असंख्य, आणि त्याचा सरळ सरळ प्लॅटफॉर्म तयार करून त्याच्यावर नमाज पडला जातो. किती शिवमंदिर उद्ध्वस्त झाली, किती ठिकाणी मशिदी उभ्या राहिल्या, किती लोकांना पकडून विकण्यात आलं, अरबस्थानकडे विकण्यात आलं. खरं तर एकेकाळी अखंड भारतवर्ष होता. पार अगदी आज रेड सी म्हणजे प्रत्यक्ष इस्रायलपासून तिथपासून टर्की, जॉर्डन, सिरिया, अफगाणिस्तान, इराण, इराक, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान ही सगळी नावं नंतरची आहेत. हा सगळा भूभाग पूर्वी भारतवर्षाचा अखंड भाग होता. पूर्वेकडचे सगळे प्रदेश, अफगाणिस्तान म्हणजे पूर्वीचा गांधार होता. आज ज्या नदीला अमुदरिया म्हणतात, पूर्वी त्या वंशू नदी म्हणत असत. पामीर पर्वताच्या खाली असलेली, कालाच्या ओघामध्ये आक्रमणामध्ये अनंत नावं बदलली गेली. आज ज्याला अरबस्थान म्हणतात त्याचं पूर्वीचं नाव आहे राम श्याम, पुढे त्याचं रुमश्याम झालं आणि ते नाव दीर्घकालपर्यंत होतं. व्हिएटनामचं मूळचं नाव आहे चंपा. अनेकांना नवीन पिढ्यांना तर हे माहितीच नाही आहे. जावा म्हणजे यवद्वीप, सुमात्रा म्हणजे सुवर्णद्वीप, मलेशिया म्हणजे मलयद्वीप, कंबोडिया म्हणजे कंबोज. काय सांगावं तुम्हाला, भारताने इतकी प्रगती केलेली होती, जणू जगाला गवसणी घातलेली होती. पण आक्रमकांनी इतकं तुडवलं, भारताचे लचके तोडत 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 भारताचा पुढे संकोच झाला. अशा वेळेला समाजाचं सत्व मरू नये. समाजाच्या बाह्यांगावर प्रचंड आघात होतात आक्रमणाच्या कालखंडामध्ये, पण अंतरीची वीण कधी तुटून द्यायची नसते. आमच्या सर्व संतांनी अत्यंत आग्रहानं तेच केलं. अंतरीची वीण त्यांनी कधीही तुटून दिली नाही. ती तुटली असती तर भारत मेला असता, खलास झाला असता. पण बघा, जगातल्या सगळ्या संस्कृती विनाश पावल्या, एकच संस्कृती आज जिती जागती आहे आणि ताठ मानेनं जगात उभी आहे. मला सांगा, ग्रीक आले गेले, रोमन संस्कृती आली गेली, इजिप्शियन आले गेले, सुमेरियन आले गेले, मेक्सिकन आले गेले, कोणतीही संस्कृती जगामध्ये नांदली नाही. पण सहस्रावधी वर्षांची आक्रमणं पचवून आज भारत पुन्हा ताठ मानेनं उभं आहे. हे कौतुक कोणाचं आहे? त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आपल्या संतांचं आहे. आपलं मेलेलं भावजीवन आमच्या संतांनी जागवलं. संस्कृत भाषेमधलं सगळं अवघड तत्त्वज्ञान मराठी भाषेमध्ये आणायचं कौतुक एका 15 वर्षाच्या लेकराने केलं. आणि 15 वर्षाचं एक लेकरू सगळ्या संतांची माऊली होऊन गेलं. केवढं अद्भुत आहे, चमत्कार आहे खरोखर. 18 पगड जातीतले संत झाले. संत नामदेव हे शिंपी आहेत, सावता महाराज माळी आहेत, गोरोबा काका कुंभार आहेत, नरहरी सोनार आहेत, चोखोबा महार आहेत. किती जणांची नावं सांगावी. अहो, कान्होपात्रा तर गणिक आहे. पण एकदा कृपा संतांची झाली, एकदा पांडुरंगाच्या भक्तीचा स्पर्श झाल्यावर या संतांनी कौतुक असं करून टाकलं की माऊलींनी जो आदेश दिलेला होता तो तंतोतंत पाळला. माऊलींनी एकच सांगितलेलं होतं, कर्मे ईशु भजावा. आपापल्या कर्मामधून ईश्वराचं पूजन करा. आणि आमच्या संतांनी तेच केलेले. अमुची माळी याची जात, शेते लावू बागा येतं, सावत्याने केला मळा,
आणि विठ्ठल देखियला डोळा. आहा, काय कौतुक करून टाकलं की मला पंढरीला जायची गरज काय म्हणाले. विठ्ठलच धावत धावत इथे येईल आणि आला सावतासाठी. प्रत्यक्ष पांडुरंग त्या पंढरीतून धावत आला सावता महाराजांच्याबरोबर संवाद करण्यासाठी. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता म्हणून जनाबाईंनी इतकी आर्त साथ घातली की तिची लुगडी धुवायला आणि प्रत्यक्ष दळण कांडण करायला हा पंढरीचा पांडुरंग धावत आला. म्हणजे या संतांचा भाव किती एकात्म संतांच्या बरोबर जुळून गेला असेल बघा. त्या पांडुरंगाशी किती एकरूप झाला असेल की ज्याच्यामुळे त्या संतांना आपण करतो ते सगळं पांडुरंगच करतोय अशी सामक्षा जणू काही मिळून गेली. आपापल्या जिथे जन्म घेणं आपल्या हातात नाही, पण एकदा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आत्मोन्नती करणं आपल्या हातामध्ये आहे. हे संतांनी अवघ्या समाजाला शिकवलं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केली होय अपार तोषा लागी. या संपूर्ण भारतवर्षामध्ये 5 संप्रदाय प्रबळ आहेत आणि त्यातूनच हे भक्तीचे धुमारे फुटलेले आहेत सगळे. काय म्हणून सांगू आपल्याला. गाणपत्य संप्रदाय, शैव संप्रदाय, शाक्त संप्रदाय, वैष्णव संप्रदाय आणि सौर म्हणजे सूर्य संप्रदाय, हे 5 प्रधान संप्रदाय आहेत. त्याची अंग उपांग इतकी आहेत की त्यातून जवळजवळ 200 संप्रदाय निर्माण झाले. दुर्दैव असं की काळाच्या ओघामध्ये आक्रमणाच्या कालखंडामध्ये या संप्रदायांमध्ये परस्परांमध्ये संवाद राहिला नाही. विसंवाद झाला, भांडणं सुरू झाली. तू मोठा का मी मोठा अशी स्पर्धा सुरू झाली. एक उदाहरण आपल्याला मुद्दाम सांगतो. शैव वैष्णव झगडा इतक्या टोकाला जाऊन पोचलेला होता की शैव वैष्णवांचं तोंड बघत नसत आणि वैष्णव शैवांचं तोंड बघत नसत. इतक्या टोकाला ही भांडणं जाऊन पोचलेली होती. किती आश्चर्य करण्यासारखं आहे. आणि एकादशी आहे का, महाशिवरात्री आहे का तुमची, मग वैष्णव म्हणत त्या दिवशी पुरणपोळी करूनच जेवतो घरी आम्ही. इतक्या टोकाला ही भांडणं जाऊन पोचलेली होती. पूर्वी एखाद्या राजाच्या राजसभेमध्ये शैव वैष्णव चर्चेला बसले, संवादाला वादाला बसले. वादे वादेषु जायते तत्वबोधा. ते बाजूला राहिलं आणि युद्ध व्हायला सुरुवात झाली. मध्ये पडदा टाकत असत, एकमेकाची तोंड बघायची नाही. एकीकडे शैव दुसरीकडे वैष्णव. आणि इकडून वैष्णव म्हणायचे, अरे संध्या करताना रे पापी लोकांनं संध्येत काय म्हटले, सूर्य आत्मा जगतः तस्तु षष्ठ म्हटले की नाही, करता की नाही संध्या. मग सूर्य कोण, तो आदित्य. तो आदित्य म्हणजे कोण, महाविष्णू. तेव्हा आम्ही वैष्णव हेच खरे. आणि तिकडून शैव मग म्हणायचे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं तुम्ही म्हणणारच. अरे संध्या करताना मग त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हे म्हणता की नाही, का ते विसरून गेलात. मग आम्ही शैवच खरे असं इकडून आवाज यायचा. इतकी भांडणं व्हायची. एक तर वैष्णव म्हणे इतका कट्टर होता की त्याच्या घरामध्ये सगळं उभं चालायचं. चुकून आडवं काही झालं तर पाप लागेल शैवहू. कारण वैष्णव उभं गंध लावतात आणि शैव भस्म आडवं लावतात. मी कट्टर वैष्णव असं समजू नका. भाग्यानं माझं नावच शंकर आहे. या वडिलांचं नाव वासुदेव, त्याच्यामुळे शैव वैष्णव संगम माझ्या नावातच आहे. पण तो वैष्णव इतका कट्टर होता की घरी सारवण असं करायचं, सगळं आडवा हात नाही फिरवायचं. बायको वाढायला आली, एखादा पदार्थ नाही हवंय का नको असं विचारलं की नको म्हणताना सुद्धा मान अशी करायची. आडवं केलं तर पाप लागेल शैवहू. तो तर वैष्णव म्हणे रात्री जमिनीवर आडवा झोपायचं नाही. आडवा झालो म्हणजे शैव झालो, नको. भिंती जिथे मिळतात त्या कोपऱ्यात उभ्याच्या उभ्या झोपायचं. पण शेवटी एकदा त्याला नाईलाजानी शैव व्हावं लागलं. काय करतो बिचारा, शेवटी शैव झाला. इतक्या टोकाला भांडणं गेलेली होती. आणि ही सामान्य भक्तांच्या पुरती न राहता आपल्याला आश्चर्य वाटेल की
मोठ्या मोठ्या मठांमध्ये आचार्यांपर्यंत जाऊन पोचलेली होती. दक्षिणेकडे चोळ राजे होते जे शिवाचे अतिशय थोर भक्त होते आणि शैव परंपरा दक्षिण भारतामध्ये फार प्रचंड आहे. त्यांनी एकदा रामानुजाचार्यांना, विशिष्टाद्वैती, आपल्याकडे 5 आचार्य परंपरा आहेत. शंकराचार्यांचं अद्वैत, रामानुजाचार्यांचं विशिष्टाद्वैत, निंबार्काचार्यांचं द्वैताद्वैत, वल्लभाचार्यांचं शुद्धाद्वैत आणि मध्वाचार्यांचं द्वैत, या 5 परंपरा आहेत. त्या चोळ राजांनी या रामानुजाचार्यांना बोलवलं की आपण राजसभेमध्ये या आणि इथे आमच्या पंडितांशी चर्चा करा. त्यावेळेला रामानुजाचार्यांना कोणीतरी सांगितलं, तो कट्टर शैव भक्त आहे, राजा तुम्हाला पकडेल, तुरुंगात टाकेल. म्हणून रामानुजाचार्य गेलेच नाहीत. त्यांनी आपल्या एका शिष्याला पाठवलं. त्या शिष्याचं नाव होतं कुरेश. हा राजसभेमध्ये गेला आणि राजाला असं वाटलं की हेच रामानुज आहेत आणि त्यांनी मोठ्या सत्कारपूर्वक त्यांचं स्वागत केलं, त्यांना सिंहासन दिलं, बसवलं, अर्घ्यपाद्यपूजा केली, सगळं झालं. आणि मग उलगडा झाला, हे रामानुज नव्हे. त्यावेळी राजा म्हणाला की तुम्ही एकच मान्य करा, शिवात परतरम नास्ती, शिवाहून मोठं कोणीही नाही, शिव हा सर्वश्रेष्ठ आहे, मान्य करा. खरं तर वेदाची शिकवण अशी आहे की एकम सत विप्रा बहुधा वदंती, ते चित्तत्व अंतिम एकच आहे, पण विद्वज्जन आत्मज्ञानी महापुरुष त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. मग त्याला कोणी गणेश म्हणतो, कोणी शंकर म्हणतो, कोणी विष्णू म्हणतो, कोणी देवी म्हणतो, कोणी दत्त म्हणतो. जे त्याला रूप भावतं त्या रूपामध्ये त्या चित्तत्वाचं तो पूजन करतो. त्याच्यामुळं सगळे देव एकच आहेत, एकाच ठिकाणी जाऊन पोचतात त्या चित्तत्वापर्यंत. पण त्या कुरेशाने इतकं विक्षिप्त उत्तर दिलं. तो चोळ राजाला म्हणाला, राजा, शिवात परमतरम नास्ती तर हे म्हणणारच नाही, पण शिवापेक्षा द्रोणही मोठं आहे. अर्थ आपल्या लक्षात आला का? जुन्या पिढीतल्या लोकांना कदाचित माहिती असेल, पूर्वी धान्य मोजायची जी मापं होती त्याच्यामधलं एक माप होतं शिव आणि दुसरं होतं द्रोण. तर ते माप भरत असत आणि लाभ असं पूर्वी म्हणायची माणसं. मग 2, 3 असं. पहिलं लाभ म्हणजे ईश्वराला अर्पण केलं. तर शिव छोटं माप होतं आणि द्रोण हे मोठं माप होतं. तो कुरेश म्हणाला, शिवापेक्षा द्रोणसुद्धा मोठा आहे. राजाला इतका संताप आला आणि त्यांनी त्या कुरेशचे डोळेच काढले. ही भांडणं शैव वैष्णव कोणत्या टोकापर्यंत गेलेली होती पहा. याला पहिला खरा छेद अगोदर दिलेला होता आधी शंकराचार्यांनी. म्हणून तर पंचायतन पूजा आणली त्यांनी. ते म्हणाले, जो प्रधान देवता आहे ती मध्ये ठेवा, उरलेले 4 कोपऱ्यात 4 देव. म्हणून पंचायतन आपल्याकडे असतं बघा अनेक मंदिरामध्ये. तुमचा आवडता देव मध्यभागी, बाकी उरलेले 4 देव 4 कोपऱ्यात. तुम्ही गणपती आहात गणपतीमध्ये, उरलेले 4 देव बाजूला. तुम्ही शैव आहात शिव मध्यभागी, तुम्ही वैष्णव आहात विष्णू मध्यभागी. म्हणून पंचायतन पूजेनं चमत्कार घडला खरोखर. त्याचंच आणखीन रूप सुंदर आमच्या संतांनी केलं. हरिहरा भेद नाही, करू नये वाद काही म्हणून सांगितले आमच्या संतांनी, महाराष्ट्र संतांनी. असला तर भेद किती हरिहरामध्ये, एका वेलांटीचा भेद तुकोबा म्हणतात. एक वेलांटी, हर आणि हरी, एका वेलांटीचा भेद आहे. काय म्हणता? आणि समर्थांनी तर कौतुक असं केलेलं आहे की विठोने शिरी वाहिला देवराणा. आपल्या सगळ्यांना ही ओळ माहिती आहे. प्रत्यक्ष विठ्ठलानी, विठ्ठल म्हणजे बाळकृष्णाचं रूप आपल्याला माहिती आहे. आणि बाळकृष्ण हा कृष्णाचं रूप आहे, कृष्ण हा महाविष्णूचं रूप आहे. त्याने शेवटी महाविष्णूच विठ्ठलाच्या रूपाने उभा आहे अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. आणि त्यामुळे कौतुक त्यांनी असं करून टाकलं की हरिहर संगम करून टाकला त्याच्यामध्ये. संत म्हणतात ते काही खोटं नाही आहे. समर्थ म्हणाले, या विठ्ठलाने त्याच्या डोक्यावर टोपी आहे बघा. नागरगोडं रूप जर पाहिलं ना विठ्ठलाचं, तर तो विठ्ठल इतका गोड आणि मनोहारी आहे. ती टोपी नसून ते शिवलिंग आहे. विठोने शिरी वाहिला देवराणा म्हणजे
शंकर शिव ते प्रत्यक्ष मस्तकावर शिवलिंगच धारण केलेलं आहे त्यांनी, असं समर्थ सांगता. शैव वैष्णव झगडा सगळा संपूनच टाकला. तुकोबा म्हणाले की अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न. एकाच परमात्म्यापासून एका परब्रह्मापासून सगळेजण निर्माण झाले असतील तर भेदाभेद कसे. आमचा पांडुरंग बाप आहे, तोच माता, तोच पिता, तोच बाप, तोच सगळा मार्ग दाखवणारा, सगळ्या महाराष्ट्राला पूजनीय असलेला. पण आम्हाला माहिती नव्हतं. आज नवीन संशोधन झाले त्याच्यावर. आता तुमच्या देवाचे आम्ही बाप आहोत असे म्हणणारे लोक निर्माण झाले. काय कळलं की नाही कोणाच ठाऊक. कळलं हो, पुणेकर हुशार आहेत. तसं म्हणजे इतकं आश्चर्य वाटतं की तुम्ही काय बोलता. परमात्मा परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे. तुमच्या देवाचे आम्ही बाप आहोत आणि अगोदर शिवी घालून म्हणतात. किती धिक्कार करावा तितका कमी आहे. लक्षावधी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेबरोबर खेळताय काय तुम्ही. पांडुरंग सर्वस्व आहे अनेकांचा. लक्षावधी वारकरी जातात, हा समाज कुठे गेला असता मला सांगा. आज तुळशीची माळ घालतो, प्रतिज्ञा करतो, नाचत नाचत पांडुरंगाला भेटायला जातो. समर्थांनी कौतुक असं केलं की वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदाय यांचा समन्वय केला, उत्कट समन्वय केलेला. फार सुंदर. किती सुंदर म्हणून सांगू. राम कृपा कर विठ्ठल साकार, दोन्ही निराकार एक रूपे, असं समर्थ रामदास म्हणतात. किती सुंदर भावना याच्यामध्ये प्रकट झालेली आहे बघा, की राम आणि विठ्ठल यांच्यामध्ये भेद नाहीच आहे मुळामध्ये. पण समर्थांचा कालखंड वेगळा होता. तिथे असा देव हवाय की जो यवनांचं परिपत्य करेल. आणि म्हणून रघुनायका सारिखा देव नाही, क्रिया पाहत चोखडी सर्व काही. म्हणून शड्डू ठोकून शत्रूला आव्हान देणारा असा वीर धनुर्धर राम, त्याची पूजा समर्थांनी मांडली. कथा अनेक असोत, पण शेवटी श्रीरामाने बंदीत पडलेल्या सगळ्या आपल्या देवतांचीही मुक्तता केली. असा तो जर देव असेल तर त्याचं गुणगान आपण का करू नये. म्हणून समर्थांनी इतक्या कौतुकाने रामदासी संप्रदायाची स्थापना केली. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वांविषयी. समर्थांचे एक एक ओवी म्हणजे इतकी थोर आहे. मनुष्य हा स्वभावतःच थोडा तामसी राजसी आहे, समर्थांना माहिती आहे. आणि म्हणून समर्थांनी लिहून ठेवले, पुण्यमार्ग बळेची प्रतिष्ठावा. हा पुण्यमार्ग धर्ममार्ग हा आपोआप कधी प्रस्थापित होत नाही. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. संतांना ते लोखंडाचे चणे खावे लागलेले आहेत. पुण्यमार्ग बळेची प्रतिष्ठावा, आपोआप कधी काही घडत नसतं. म्हणून समर्थांनी आग्रहाने मठ 1100 मठ महंत कशासाठी निर्माण केले. हिंदवी साम्राज्याला एक प्रचंड अध्यात्माचं अधिष्ठान देण्यासाठी समर्थांनी 1100 मठ महंत निर्माण केले. असे महंत आणि समर्थांच्यावर वेडावाकडं पुन्हा आक्षेप घेतात. साहित्यिकांनी तर इतकं वाईट लिहिलेलं आहे ना, अरे बापरे. म्हणजे परकीय आक्रमकांनी जितकं नुकसान करावं तितकंच नुकसान हवं ते लिहिणाऱ्या साहित्यिकांनी केलेलं आहे. जे मूळ इतिहासामध्ये नाही ते आपल्या कल्पनेमधून ठोकून लिहून दिलेलं आहे. काय काय संशोधनं आज आपल्याकडे झाली आहेत ती पाहताना मनाला इतकं आश्चर्य वाटतं. खरं वेदना होतात मनाला. एका महाभागाने एक पुस्तक लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये लिहून ठेवले की सावरकर कधी तुरुंगात गेलेच नाहीत. थापायत सगळ्या, ते गेलेच नाहीत अंदमानला. हे सगळं नाटक आहे, खोटं नाटक लिहून ठेवलं गेलेलं आहे. त्यांना कधी हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या नाहीत, काहीही नाही. किती खोटं लिहाल. म्हणून तुकोबांनी, समर्थांनी, आमच्या संतांनी
एक छान लिहून ठेवले. धर्माचे 5 शत्रू असतात, भक्तीचे ज्ञानाचे 5 शत्रू असतात. त्याच्यामधले एक म्हणजे निधर्मी. आमचं राष्ट्रच निधर्मी करून टाकलं. जो हिंदूंचा वारसा सहस्रावधी वर्ष चालत आलेला, त्या राष्ट्राला आमच्या अत्यंत करंट्या अशा राजकारणी माणसांनी निधर्मी करून टाकलं. केवढं दुर्दैव आहे. धर्म नाही तर सदाचार नाही, धर्म नाही तर नीती नाही, धर्म नाही तर सद्गुण नाहीत, धर्म नाही तर जीवनमूल्य नाहीत. शंकराचार्यांच्या योग्यतेचे करपात्री महाराजजी म्हणत असत, धर्म हा पती आहे आणि नीती पत्नी आहे. ते टिकणार कशावर? धर्म असेल तर सगळं आहे. निधर्मी हे पहिले शत्रू आपल्या संतांचे आणि सगळ्या समाजाचे. समाज एकरस एकात्म होऊ नये म्हणून खतपाणी घालणारे त्याला, आणि ढोंगी सर्व धर्म समभाव म्हणणारे कुठे होता, कधी होता या देशामध्ये? उद्या असा इतिहास लिहिला जाईल की शिवाजी महाराजांनी अफजलखानाचं कोथळा नाही काढलं हो. दोघे एकमेकाला प्रेमाने भेटले, दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, एकमेकाला फळं भरवत होते, आणि चुकून केळ्याची एक साल खाली पडली आणि त्याच्यावरून महाराजांचा पाय जो घसरला, हातात फळं कापायची सुरी होती ती चुकून खानाच्या पोटात गेली. असा इतिहास उद्या लिहायला हे लोक कमी करणार नाही. निधर्मी राज्य, हिंदवी स्वराज्य शिवरायाने स्थापन केलं नसतं आणि समर्थांनी त्याला एवढं व्यापक अधिष्ठान निर्माण करून दिलं नसतं, काय झालं असतं? काय समर्थांचा एक एक शब्द आहे. आणि समर्थांनी आपल्या मठांमध्ये 18 पगड जातीमधल्या लोकांना महंतपदी बसवले. कोणाचं लक्ष गेले का त्याच्याकडे? आज आपण स्त्री शिक्षणाबद्दल बोलतो. 400 वर्षापूर्वी समर्थांनी ज्या बालविधवा होत्या त्यांना पोटाशी धरलं, त्यांना सुशिक्षित केले, उच्च विद्या विभूषित केले आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, आणि त्यांना मठाधिपती केलेलं आहे. वेण्णाबाई मठाधिपती झालेल्या होत्या. अक्काबाईंनी समर्थांनी देह टाकल्यानंतर 40 वर्ष समर्थ संप्रदाय सांभाळला आहे, रामदासी संप्रदाय. काय कौतुक आहे. एक स्त्री 40 वर्ष सांभाळते. चाफळला उत्सव व्हायचा त्यावेळेला हजारो लोक येत असत तिथे त्या उत्सवामध्ये. त्यावेळेला सखूबाई नावाची एक बाई होती, तिच्याकडे सगळं व्यवस्थापन होतं. ती मठाधिपतीच होती. एका स्त्रीकडे मॅनेजमेंट कशी असावी, व्यवस्थापन म्हटलं की पटत नाही, मॅनेजमेंट म्हटलं की पटतं. एक स्त्री करत असे हे चाफळच्या सगळ्या उत्सवाचं व्यवस्थापन. किती समर्थांनी स्त्रिया घडवल्या आणि त्यांना मठाधिपती केलं. केवढं आश्चर्य आहे. किती स्त्रियांना शिकवलं, किती स्त्रियांना धीर दिला, सन्मार्गाची वाट दाखवली, धर्माच्या पथावर चालवलं. ही केवढी अद्भुत कामगिरी आहे. समाजाचा अर्धांग म्हणजे स्त्रिया आहेत. गृहिणी गृहमुच्यते आपण म्हणतो. संतांनी असं कौतुक केलं की त्या गृहिणीला अत्यंत मानाचं स्थान पुनश्च एकदा समाजामध्ये प्राप्त करून दिलं. आणि विशेष करून समर्थांनी हे केलेलं आहे. अनेकांचं त्याच्याकडे लक्ष गेलेलं नाही. कसलं निधर्मी राज्य हो. हा हिंदुस्थान आहे, हे हिंदूंचं राष्ट्र आहे, निर्विवादपणे आहे. आणि चंद्र सूर्य पुन्हा ते नांदणार आहे निसंशयपणे. जसे हे निधर्मी ना तसे विधर्मी. जे आहे त्याच्यापेक्षा विकृत करून मांडायचं. तसेच परधर्मी, तसेच छलकपट करणारे, छल करणारे कपट करणारे, हे 5 धर्माचे आणि संत वाङ्मयाचे महान शत्रू आहेत. एखाद्याला विचारला हा प्रसंग कुठून आला, कल्पनेनं लिहिला. अरे का लिहिलात पण, जो मूळ चरित्रामध्ये नाहीच आहे. समर्थांना झोडपायचं कसं, पळून गेले लग्नामधून. आणि बिचाऱ्या त्या मुलीचं काय झालं, टाहो फोडून एका साहित्यिकाने त्याच्यावर कादंबरी लिहिली. लाज नाही वाटत तुम्हाला?
समर्थांच्या परंपरेत पुढे लिहून ठेवलेलं आहे की त्या मुलीचं त्याच मंडपामध्ये लग्न झालं, त्याच मंडपामध्ये. मग किती प्रागतिक विचाराची मंडळी असतील, ते राहिलं बाजूला आणि समर्थांच्या विषयी वेडवाकड लिहायचं. अपरंपार नुकसान म्हणजे समाज जिथे एकत्र येतो तिथे अनेकांना बघवत नाही. आणि ज्यांना आपली खुर्ची विशेष प्रिय असते ना, त्यांना तर बघवतच नाही. जेवढा समाजाचा ऱ्हास करता येईल, समाजाला जेवढं उद्ध्वस्त करता येईल, तितकी आपली पोळी भाजून घेता येते हे त्यांना माहिती आहे. हिंदूंनो सावध व्हा, संघटित रहा, एकत्र रहा. संतांनी तरी दुसरं काय सांगितलंय? संतांनी हाच संदेश दिला. मांदी आळी शब्दाला केवढा अर्थ आहे आपण लक्षात घ्या. संतांची ही कामगिरी इतकी सुंदर आहे की अशा सगळ्या 5 शत्रूंना त्यांनी शांत करून टाकलेलं आहे, उद्ध्वस्त करून टाकलं. नाथांनी तरी एवढं काम केलं, काय कौतुक सांगावं. ज्या कालखंडामध्ये जिथे पाऊल माणसं टाकत नसत तिथे त्या महारवाड्यामध्ये आमचे नाथ गेले. शब्दाहून ज्यांचा आचार मोठा होता ते नाथ, अनाथांचे नाथ संत एकनाथ. काय कौतुक केलेलं आहे. तिथे गेले, राणू महाराजच्या घरी जेवले. राणू महाराज घरी आला तर त्याला आपल्या शयनगृहामध्ये झोपवले. काय कौतुक केले नाथाने. ते एक पोर त्या वाळवंटामध्ये गोदावरीच्या तळमळत होतं. उन्हाचे चटके बसून माणसं जात आहेत, कोणी पाहायला तयार नव्हतं. तर नाथानी उचलून त्याला कडेवर घेतलं, गोदावरीमध्ये गेले, स्वच्छ त्याला स्नान घातलं, धुतलं, स्वच्छ केलं, मोठ्या प्रेमानं हृदयाशी धरलं. ते बिलगलं पोर नाथाना आणि शांत झोपलं. आणि त्या बाळाला घेऊन त्याच्या आईकडे गेले. काय आनंद उसळला त्या महारवाड्यामध्ये. केवढं कौतुक आहे. काय संतांची दृष्टी असेल. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आमची माऊली म्हणाली. नामदेव महाराजांनी तर कौतुकाने म्हटलेलं आहे की विठ्ठलाला पाहता पाहता एक दिवस असा आला की माझ्या डोळ्याची बाहुलीच विठ्ठल झाली. आहा, आता कोणी कोणाला बघायचं. अद्वैत. नाथ म्हणाले जनी जनार्दन आहेच आहे. सगळ्या जनांमध्ये त्यांनी तो जनार्दन पाहिला. तुकोबा म्हणाले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. काय तुकोबा सांगतात. आहा, कशी ही वाणी तुकोबांची. पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर काय निर्माण करून ठेवले. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव. मस्तक आहे, डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, जिव्हा आहे, त्वचा आहे, हात पाय, सगळे एकाच देहाचे अवयव आहेत ना. मग गंमत अशी आहे की पायामध्ये काटा घुसतो, डोळ्याला चटकन पाणी येतं. का बरं येतं? दुःख खरं तर पायाला व्हायला पाहिजे, पण डोळ्यातून पाणी का येतं? वेदना मेंदूला का जाणवतात? त्याचं उत्तर हेच आहे की तुका म्हणे एका देहाचे अवयव. तसं समाजातला कुठलाही घटक असला तरी तो एका राष्ट्रपुरुषाचा अवयव आहे. याचा विसर तुम्हा आम्हाला कधीही पडता कामा नये. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. तशी अवस्था म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने सगळ्या संतांनी आपलं तत्त्वज्ञान मांडलं. ते तत्त्वज्ञान मांडत असताना संत तर विश्वामध्ये विश्वच झाले. विश्वा माझी विचारे विश्व होऊन इतकी उदात्त भूमिका माऊलींनी मांडली. विश्वात वावरायचं असेल तर विश्व होऊनच वावरा. आणि प्रत्यक्ष आपली अनुभूती लोकांना देत निघाले संत की जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा दे तू.
म्हणून मला वाटते भारतीय संस्कृती संगम हे केवळ ज्ञानपीठ नाही, सुरुवातीला उल्लेख केला तसा, ते भक्तीचंही पीठ आहे. जसं आजपासून म्हणायला शिका, खरोखर सर्वांना अतिशय आनंद वाटेल, कारण ज्ञानोत्तर भक्ती आहे आणि भक्त्युत्तर ज्ञानही आहे. आमच्या संतांनी कौतुक असं केलं की ज्ञान भक्तीचा झगडा होता, ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ. कौतुक असं केलं की अरे या दोन्हीमध्ये भिन्नता नाहीच आहे, ज्ञान आणि भक्ती एकच आहेत. भक्ती ज्या वेळेला वर्धिष्णू होते ती शेवटी अंततः ज्ञानामध्येच परिवर्तित होत असते. आणि मग ज्ञानोत्तर जी भक्ती केली जाते तिलाच पराभक्ती असं म्हणतात. संतांनी समाजाला एकत्र बांधत असताना हा देवश्रेष्ठ का तो देवश्रेष्ठ हे तर मोडून काढलंच, पण निर्गुण सगुण समन्वयसुद्धा संतांनी घडवून आणला. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. आहा, काय माऊली सांगते बघा. तुझं साकार म्हणू की निराकारू रे, साकारू निराकारू एक गोविंदो रे. भेद नाहीच आहे. ज्याला जी जशी काही साधनेची माध्यमं झेपतील, पसतील, रुचतील, आवडतील, पुढे जाताना अडथळा येणार नाही, ती स्वीकारा आणि पुढे चालत राहा. कर्म असो, भक्ती असो, ध्यान असो, ज्ञान असो, या सगळ्याचा उदंड गौरव ज्ञानेश्वरीमध्ये तर गायलेला आहेच आहे. पण पुढेही सर्व संतांनी तो मांडलाच आणि सांगितलं जो मार्ग तुम्हाला जसा पेलेल, भावेल, रुचेल त्या मार्गाने एक पायरी वर जा म्हणजे झालं. मानवी जन्म हा केवळ आहार, निद्रा, भय, मैथून याच्यासाठी नाही आहे. ते तर जनावरही करतात. आहार, निद्रा, भय आणि मैथून. आहाराशिवाय मनुष्य जगू शकत नाही. अगदी हॉस्पिटलमध्ये असलं तर नळ्या कोंबा म्हणतात आणि जगवा. अन्न घालावंच लागतं शेवटी पोटामध्ये. निद्रा जी विशेष करून प्रवचनाच्या जागी येते, नाही म्हणजे आयडियल कॉलनीमध्ये तर अजिबात नाही, पण निद्रा ही आहेच आहे. निम्म आयुष्य जवळजवळ अनेकांचं 1/3 तरी निद्रेमध्ये जातं, ती आवश्यकता आहे. भयापासून कोणाची मुक्तता नाही. जो आत्मज्ञानी झाला तोच निर्भय आहे. म्हणून ते आत्मज्ञानाकडे संत तुम्हा आम्हाला चालवतात. आणि मैथून हे चारही जनावरांना आहे, माणसालाही आहे. मग माणूस आणि जनावर काय भेद आहे हा संतांनी शिकवला. अरे मानवी जन्म मिळाला तो कृतार्थ करा, धन्य करा. तुम्ही कुठे जन्माला आलात, तुम्ही श्रेष्ठ आहात का कनिष्ठ आहात, राव आहात की रंक आहात, हा प्रश्नच खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. तुम्ही या पांडुरंग उभा आहे, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाट पाहतोय तुमची, बाहू पसरून उभा आहे, उराउरी भेटायला उत्सुक आहे. पांडुरंग तुमचं कोट कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच न टाकता, संसाराची उपाधी न टाकता तुम्हाला आत्मोन्नत होता येईल, हा महान संदेश आमच्या संतांनी दिला. त्या चित्तत्वाचा एकदा स्पर्श झाल्यानंतर जी वाङ्मय संपदा निर्माण केली संतांनी ती इतकी अत्यद्भुत आहे. आज चोखोबांचा विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी याच्याशिवाय कुठलंही कीर्तन, कुठलंही भजन पूर्ण होत नाही. काय कौतुक केले चोखोबाने. सुखाची सुखराशी आम्हासी वळली, ज्ञानदेवा लाभली, ज्ञानदेवा पावली. आहा, प्रेमे पान्हा घाली भक्तावरी. चोखोबांचे अभंग इतके बोलके आहेत म्हणून सांगू. दीन पतित अन्यायी त्या गणिकेनं लिहून ठेवले कान्होपात्रेनं. दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई. मी तो आहे यातीहीन नकळे काही आचरण. अनन्य भावानं शरण गेलेली आहे. आम्हाला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने जे वचन दिलं ते समर्थानीच्या ज्ञानदेवांपासून समर्थांपर्यंत सगळ्यांनी पुढे चालवलेलं आहे. अरे तुमची फक्त भक्ती आहे ना, अनन्य भक्ती आहे ना, तेवढी ईश्वराला पर्याय आहे. बाह्य उपाधीची कोणतीही त्याला गरज नाही आहे. तुमची अंतःकरणामधली निर्मळ भक्ती ती
पांडुरंगाला, श्रीरामाला, दत्ताला, देवीला, गणपतीला अगदी पुरेशी आहे. अनन्य भावानं शरण जा म्हणजे झालं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. केवढं आश्वासन आहे भगवंतानी दिलेलं. पण हे सामान्य जनांना कळत नव्हतं. ते संतांनी आपल्या लोकभाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये आणून लोकांना समजावून सांगितलं. नाथांचं एक वचन आहे, संस्कृत भाषा देवे केली आणि प्राकृत मराठी काय चोरापासून आली, असं नाथांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आम्हाला हक्कच आहे प्राकृत भाषेमध्ये बोलायचा. एक असं विशाल व्यासपीठ या आमच्या सगळ्या संतांनी निर्माण केलं की त्याच्या कौतुकाला खरोखर आपल्याकडे शब्द नाही आहेत. या विशाल व्यासपीठाचं कौतुक असं आहे की भक्तीच्या मार्गातून त्यांनी अनंत अनंत साधलं. बाकीच्या सगळ्या मार्गातून काय साधायचे? मोक्ष साधायचे. पण भक्तीचा गोडवा असा आहे आमच्या संतांनी दिलेला की मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढत पुढती आस सेवावे. हे तुकोबांचं वचन आहे. तेव्हा आम्हाला भक्तीच द्या. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. पण हा भक्तिमार्ग आचरत असताना आमच्या संतांनी आग्रहाने सांगितलं, अहो जयाचे धड नाही, ऐहिक धड नाही, त्याचे परत्र पुससी काही. म्हणून समर्थांनी आग्रहाने सांगितलं, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच नेटका करा, तो हळूहळू परमार्थाकडे वळा, तो साधतच जातो. आमच्या माता भगिनींना समर्थ अत्यंत प्रिय आहे. कारण प्रपंची पाहिजे सुवर्ण असे सांगणारे एकटे फक्त संत म्हणजे समर्थ रामदास. पण पुढचं त्या विसरतात. प्रपंची पाहिजे सुवर्ण आणि परमार्थी पंचीकरण दोन्ही पाहिजे आपल्याला. हे दोन्ही ज्यांनी साधलं ती मंडळी या आयुष्यामध्ये कृतार्थ आणि धन्य होऊन गेली असं संतांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात जो अत्यंत अवघड मार्ग सामान्य जनांना वाटत होता तो संतांनी कृपावंत होऊन तुमच्या आमच्यासाठी अतिशय सुलभ केला. तुकोबा म्हणतात, सारासार विचार करावा आणि मग आपल्याजवळची पोती रिकामी करून समाजाला द्यावीत. ब्रह्मरस आम्ही सेवन करतो, पण आम्हाला एकट्याला सेवन करायचा तो अधिकार नाही. आम्ही तो भरभरून वाटलेला आहे. आणि खरोखर संतांनी असा वाटला. ब्रह्मज्ञान झालं म्हणून एकांतात जाऊन बसले नाहीत, समाजामध्ये आले. समाजाला आपल्याबरोबर या सगळ्या संतांनी चालवलेलं आहे. विष्णुमय जग एकाचीच वीण तेथे कैसे भिन्ना भिन्न अशा संत वचनामधून त्यांनी सगळ्या समाजाला एका विणेमध्ये जोडलेलं आहे. रामकृष्ण हे आपले आदर्श आहेत आणि त्यांच्याविषयी संतांनी भरभरून लिहिलेलं आहे. नास्तिकांना सुद्धा शेवटी आपल्या संसदेत मान्य करावं लागलं. त्यांचं नावही आपल्याला मुद्दाम सांगतो. ते नास्तिक होते राम मनोहर लोहिया. पण संसदेमध्ये भाषण करत असताना दिल्लीला त्यांनी सांगितलं की आपल्या या राष्ट्राच्या संस्कृतीचं भरजरी वस्त्र जर कोणी विणलं असेल तर ते प्रभू रामचंद्रन भगवान श्रीकृष्णांनी विणलेलं आहे. हिमालय ते कन्याकुमारी त्याचे धागे प्रभू रामचंद्रांचे आहेत आणि द्वारकेपासून पुरीपर्यंत भगवान श्रीकृष्णांचे आहेत. या दैवतांना शिरोधार्य करून संतांनी असं कौतुक करून टाकलं की आज जग त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहते आहे. माऊलींचं तत्त्वज्ञान असं श्रेष्ठ आहे की जगामध्ये असा संत झालाच नाही. इतकं सुंदर त्यांनी जगाला शिकवलेलं आहे. समर्थांचा मगाशी मी उल्लेख केला की पुण्यमार्ग बळेची प्रतिष्ठा व्हा, ते तुमचं आमचं सर्वांचं उत्तरदायित्व आहे असं लक्षात ठेवा. आज या राष्ट्रावर इतके आघात होत आहेत. पूर्वी थेट शस्त्रांनी आक्रमण करता येत होतं, आता ते येत नाही म्हणून आणखीन दोन प्रकारे आक्रमण करतात. एक धनानी आणि दुसरे शास्त्रांनी. या राष्ट्रामध्ये इतकं धन येतं आहे कशासाठी
इथल्या लोकांना बाटवा, इथल्या लोकांना धन देऊन गुलाम करा, त्यांना आमच्या राष्ट्रामध्ये पाठवून द्या, इथे गुलाम म्हणून त्यांचा भरपूर उपयोग करू. आपल्याकडे इतकं अपरंपार धन येतं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही सर्व लोकांनी पराकोटीचं सावध राहायला पाहिजे. ज्या शिक्षण पद्धतीमधून तुम्हा आम्हाला संतांचे विचार मिळायला पाहिजेत, त्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये संतांचे विचार कुठे आहेत मला सांगा. असला तर एखादा चुकून अभंग असला नसला. आणि ते सांगणारे, उलगडून दाखवणारी माणसं उरली नाही, तशी अवस्था झालेली आहे. तुमचं आमचं उत्तरदायित्व आहे की संतांची ही पालखी पुढे चालवायची आहे. खरं तर या परमार्थ साधनेमध्ये जितकी जास्ती शिकलेली शहाणी माणसं येतील, तितकं या महाराष्ट्राचं आणि पर्यायानं भारताचं कल्याण होईल. कारण संतांनी जो वारसा पुढे दिला आपल्या हातामध्ये, तो चालवणं हे आपलं उत्तरदायित्व आहे. आपण समर्थपणे ती पालखी पुढे न्यायला पाहिजे. संतांनी काय शिकवलं आपल्याला मुद्दाम एक कथा सांगतो. तिरुवल्लुवर नावाचे दक्षिणेकडे संत झाले तमिळनाडूमध्ये. त्यांनी तिरुक्कुरल नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. धर्म अर्थ काम 3 पुरुषार्थ लिहिले. आणि त्यांना कुणीतरी विचारलं मोक्ष का लिहिला नाहीत. त्यावेळी ते म्हणाले, धर्माधिष्ठित अर्थकाम सेवन केला की मोक्ष आपोआप मिळतोच, लिहायचं कशाला. ती अनुभवाची गोष्ट आहे. ते जन्मानं कोष्टी होते. वस्त्र विकायचे, बाजारात जायचे आणि विक्रीला ठेवत असत. त्यांनी एकदा एक अतिशय भरजरी वस्त्र, सणंग म्हणतात त्याला, सणंग, तसं भरजरी वस्त्र तयार केलं आणि बाजारामध्ये विक्रीला ठेवलं. ज्या गावामध्ये ते राहत होते त्या गावामध्ये एक सावकार होता, उतला मातलेला धनानी, आणि त्याचा मुलगा सावकारापेक्षा माजलेला होता. तो बाजारामध्ये आला आणि त्यांनी पाहिलं तिरुवल्लुवरती वस्त्र विकायला बसलेले आहेत. संत काय शिकवतात त्याचं हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. त्यांनी तिरुवल्लुवरांच्या पुढचं ते वस्त्र उचललं आणि असं नाचवलं तिरुवल्लुवरांच्या पुढे. आणि तो म्हणाले, वस्त्राची किंमत किती? तिरुवल्लुवर हसले आणि म्हणाले, बाळा याची किंमत 2 रुपये. फार जुनी गोष्ट आहे, 2 रुपये. त्यांनी काय करावं, ते वस्त्र मधोमध फाडलं, 2 तुकडे केले सरळ त्याचे. तो म्हणाला, आता किती किंमत? तिरुवल्लुवर हसले आणि म्हणाले, बाळा त्याची किंमत निम्मी झाली, 1 रुपये. पुन्हा फाडलं ते वस्त्र, आता बोल किती? 8 आणे. जुनं चलनी नाणं ते होतं ना, रुपये. आता 8 आणे, आता 4 आणे, आता 2 आणे, आता 1 आणा, अर्धा आणा, 1 पैसा, 1 पै. चिंध्या झाल्या वस्त्राच्या, आता बोल किती किंमत आहे? त्याला वाटलं तर तिरुवल्लुवर संतापतील. ते संतापले नाहीत. त्यांनी ती सगळ्या चिंध्या गोळा केल्या, त्याच्या हातामध्ये दिल्या. ते म्हणाले, बाळा आता याला किंमत उरली नाही, मी तुला फुकट हे भेट देतो, घेऊन जा. तो दुष्ट होता, पण आतून कुठून तरी हल्ला की अरे मी इतकं याचा अपमान केलं, वस्त्र एवढं भरजरी फाडलं, पण हा लागावलं नाही आपल्यावर. तेव्हा त्यांनी पटकन पाय धरले तिरुवल्लुवरांचे. तो म्हणाला की महात्म्या मला क्षमा कर, माझं चुकलं. तिरुवल्लुवर हसले आणि म्हणाले, बाळा मी कोण तुला क्षमा करणार? हे वस्त्र एका कोष्ट्याने विणलेलं आहे, तासनतास डोळ्याच्या खाचा होई तोपर्यंत. त्याचे सगळे श्रम परिश्रम तू आज वाया घालवलेस. जाऊन त्या कोष्ट्याची क्षमा माग. बरं, कोष्ट्याने वस्त्र ते तयार केलं, त्याला अगोदर धागे लागतात. ते धागे ज्यांनी तयार केले त्यांची जाऊन क्षमा माग. कोणी एका रंगाऱ्याने हे वस्त्र रंगवलेलं आहे, त्या रंगाऱ्याची जाऊन तू क्षमा माग. बरं, हे वस्त्र ज्यांनी त्या धाग्यांचं तयार केलं, ते धागे तयार करायला कापूस लागतं. आणि तो कापूस या पृथ्वी मातेच्या पोटातून वर येतो. तेव्हा पृथ्वी मातेची क्षमा माग. ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची रोपं लावली, कष्ट करून ती रोपं वाढवली, बाळा त्यांचे सगळे श्रम तू आज वाया घालवलेस. जा आणि त्या शेतकऱ्यांची क्षमा माग. पाऊस पडला म्हणून ती रोपटी वर आली, तेव्हा पावसाची क्षमा माग. ज्या स्त्रियांनी कापूस वेचला, त्यांचे श्रम वाया गेले, त्यांची जाऊन क्षमा माग. पाऊस आपोआप पडत नाही,
तो मेघ पाडतात ते मेघांची क्षमा माग, कारण त्यांनी पाडलेलं जल सगळं तू वाया घालवलेलं आहेस. मेघ आपोआप तयार होत नाहीत, ते सागराच्या वाफेतून तयार होतात. सागराची जाऊन क्षमा माग. बाळा, सागरातून वाफा आपोआप निर्माण होत नाहीत. सूर्य त्याला तापवतो तेव्हा सूर्याची क्षमा माग. आणि सूर्यचंद्र हे परमात्म्याचे नेत्र आहेत, म्हणून तू परमात्म्याचीही क्षमा माग. बाळा, या सगळ्यांनी तुला जर क्षमा केली तर मी क्षमा केल्यासारखंच आहे. एक वस्त्र, पण त्याच्या मागे केवढा विश्वात्मक भाव आहे ते तिरुवल्लुवरांनी उलगडून सांगितलं. तो ढसढसा लहान मुलासारखा रडला गुंड त्यांच्या पायावर कोसळला आणि तिरुवल्लुवरांचा शिष्य झाला. अद्भुत घडून गेलं. संत विधायक शिकवतात. संत आपल्यातला सत्वगुण जागा करतात. भजन क्रिया आवडे तो सत्वगुण, उठे परमार्थाची गोडी तो सत्वगुण, भजन क्रियेची तातडी तो सत्वगुण, परोपकाराची तातडी तो सत्वगुण, लोकांना मदत करण्यासाठी जो धावतो तो सत्वगुण, समाज एकरस करतो तो सत्वगुण, समाजामध्ये समरसता निर्माण करतो तो सत्वगुण, राष्ट्राची एकात्मता व्हावी, राष्ट्र प्रबळ व्हावं म्हणून चंदनासारखा झिजतो तो सत्वगुण, अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित करतो तो सत्वगुण. किती शिकवावं संतांनी, समर्थांनी हे अतिशय उत्कटपणे शिकवलेलं आहे. सर्व संतांनी ही जीवनमूल्य, हे सद्गुण, हा सत्वगुण धारण करायचा, समाजाला एकात्म एकरस करायचं, हे आम्हाला संतांनी शिकवलं. म्हणून तुकोबा म्हणतात ना, काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेवता हा पायी जीव थोडा. खरोखर संतांच्या चरणी जीव ठेवावा तरी तो थोडा आहे, इतकं या संतांनी कौतुक करून टाकलेलं आहे. सत म्हणजे शाश्वत, त्या शाश्वताचं सताचं अनेक वचन म्हणजे संत आहेत. या समाजाला जो मुळात एकरस आहेच आहे, कारण सगळं हे विश्व त्या परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. पण जे तमोगुणी रजोगुणी असतात, सत्ता संपत्ती याच्या मागे लागलेले, ते या समाजाला उद्ध्वस्त करू पाहतात. त्या समाजाला एकात्म जे करतात, समरस करतात, अद्वैताचा अनुभव देतात, परमात्म्याचा अनुभव देतात, आपला आत्मानुभव भरभरून वाटतात, ते संत असतात. की त्या संतांचं पारमार्थिक वैभव, त्याची तुलना कशातच होऊ शकत नाही. त्याला माऊलीने एक शब्द वापरलेला आहे. संत कसे असतात तर माऊली म्हणते, कोठूनी आणावे काटाळे. काटाळे म्हणजे मोठा तराजू. त्याला तराजू कुठला आणायचा? संत हे एकमेवाद्वितीय परब्रह्मासारखे आहेत. त्यांना कशात तोलता येत नाही, मापता येत नाही. हिंदू धर्माचं वैभव आमच्या संतांनी वाढवलं. वैदिक सनातन परंपरा आमच्या संतांनी जपली. सावधान राहा की आमचे संत बंडखोर, ते विशेषतः तुकोबांना म्हणतात, अजिबात नाही. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, असं तुकोबा म्हणाले. तेवढं साहित्यकार बरोबर कादंबरीत लिहितात. पण त्याच्याच जोडीला जवळवरी हातपाय धडा आहे, तोपरी तू तीर्थक्षेत्रीच आहे, हे तुकोबानीच लिहिले, ते मात्र सांगत नाहीत. ही लबाडी झाली मोठी. आपल्याला हवा असेल तसं एखादं वचन काढायचं आणि मग बघा तुकोबांनी काय लिहिलेलं आहे किंवा ज्ञानोबांनी काय लिहिले बघा म्हणायचं. हे दादांत असत्य आणि खोटं आहे. तुकोबा बंडखोर नाहीत, कोणतेच संत बंडखोर नाहीत. जी वेदांची, जी श्रुती स्मृती पुराणांची परंपरा आहे, तीच आमच्या सर्व संतांनी पुढे चालवलेली आहे. एकात्मतेची आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून या संतांना आपण शिरोधार्य करूया. तरुणांना मी नित्य सांगतो, अरे थोडं तरी ज्ञानदेव, तुकोबा, समर्थ नित्य वाचनामध्ये ठेवा.
ते कर्णपिशाच्या हातामध्ये घेऊन त्या तुकड्यावर काय बघता? वाचन हे आपल्याला मुरवता आलं पाहिजे. माऊलींचा संदेश समर्थाने तर इतकं भरभरून लिहिलेलं आहे राष्ट्राविषयी, ते वाचा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. वन्नितो चेत वावा रे चेतविताची चेततो, यत्न तो देव जाणावा म्हणणारा दुसरा कोण संत आहे? इतके श्रेष्ठ असे संदेश देणारे हे संत, त्यांना शिरोधार्यच केलं पाहिजे. किंबहुना असं केलं नाही तर पूर्वज आपल्याला हसतील. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बुडवावा का बुडवावा धर्मस्थापनेसाठी. देवद्रोही जितुके कुत्ते तितुके मारून घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. म्हणून तर समर्थांनी शिवरायांचं एवढं कौतुक केलं ना. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी यशवंत वरदवंत कीर्तिवंत पुण्यवंत जाणता राजा, आचारशीळ विचारशीळ दानशीळ धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ सकळा ठाई. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ जाहला नारायण प्रेरणा केली. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. उदंड राजकारण जाहले तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. आज शिवरायांच्यावरचं छत्रपती संभाजी महाराजांच्यावरची कुठलीही मालिका असली त्यात समर्थांचं नावच येऊ नये अशी काळजी निर्माते घेतात. कोण यांना धाक घालत असेल, कोण यांना भीती दाखवत असेल की हे नाव येता कामा नये. सेतुमाधवराव पगडीने लिहून ठेवलेलं आहे की शिवरायांच्यावर उदंड लिहिलं गेलेलं आहे. पण निश्चयाचा महामेरू जसं समर्थांनी एका स्फुटामध्ये लिहून ठेवलं तशी कोट्यवधी पानं पुढे लिहिली गेली तरी कोणाला लिहिता येणार नाही. समर्थ हे गुरु होते निर्विवादपणे शिवरायांचे, त्यांना डावलून तुम्ही मालिका काढता, काम शिवाजीचं करता आणि व्यवहारात औरंगजेबासारखं वावरता. पूर्वी राक्षस आम्ही राक्षस आहोत तरी म्हणायचे, आता आम्ही देव आहोत असं म्हणून मुखवटे घालून राक्षस समाजात वावरतात. तुम्हा आम्हाला पराकोटीचं सावध राहावं लागणार आहे. प्रच्छन्नपणे येणारे किती किती आहेत, पण तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही सुशिक्षित आहात, सुसंस्कृत आहात. पण बरोबर सांगितलं योगीजींनी शेवटी, बटेंगे तो कटेंगे. हे खरंच आहे. म्हणून ऐक्य हिंदूंचं पराकोटीचं व्हायला पाहिजे. बटेंगे तो कटेंगे हे जितकं सत्य आहे तितकं जुटेंगे तो जितेंगे हे तितकंच सत्य आहे, चिरकालिक सत्य आहे. एकत्र रहा. संतांनी हा संदेश तुम्हा आम्हाला दिला आहे, तो आपण आज भगवंताच्या साक्षीनं, या भारतवर्षामधल्या सगळ्या संतांच्या साक्षीनं शिरोधार्य करूया. आज आपण भारतीय संस्कृती संगमाच्या वतीनं समाजात प्रबोधन करणारी, समाजाला जोडणारी, मानव मानव जोडणारी, एकत्र आणणारी अशी ही व्याख्यानमाला, प्रवचनमाला प्रतिवर्षी संपन्न होते. या सर्व संयोजकांचं किती अभिनंदन करावं तितकं खरोखरच कमी आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा प्रचंड गजर करा, तो सगळ्या पुण्याला ऐकू जाऊ दे. आणि इथे संस्कृतीचं असं एक एक सुंदर पान, सुवर्ण पान उलगडलं जातं, याचा नितांत गौरव तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. तेव्हा सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. देवतांच्या, अनेक देवतांच्या चरणी विनम्र अभिवादन साष्टांग प्रणिपात करतो. तुम्हाला अनेक अनेक मंगल शुभेच्छा देतो. या राष्ट्राला बलवान करायचे याचं स्मरण देतो आणि आपल्या अनुमतीनं विरमतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम.
खरं तर एवढं बोलल्यानंतर, एवढं विवेचन ऐकल्यानंतर त्याचा समारोप करणं शक्यच नाही. आणि हा समारोप नाही तर ही सुरुवात आहे. आणि ही सुरुवात आपल्यामध्ये जी जागृत झालेली आहे तीच आपल्याला पुढचा हिंदुस्तान निर्माण करण्यासाठी अखंड चेतवत राहील, हीच अपेक्षा. कार्यक्रमाचा शेवट आपण पसायदानांनी करणार आहोत. पसायदान सादर करत आहेत श्री निनाद केळकर. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाओ. जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पीयूषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टानदृष्ट विजय, ओवावेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, आओईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला. सुखिया झाला, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे.